नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे पृथ्वी गोल, नकाशा, तुलना व क्षेत्रफळ या प्रकरणाचा स्वाध्याय इयत्ता 6वी भूगोल। मित्रांनो, जर तुम्हाला इतर स्वाध्याय बघायचे असतील किंवा 6वीचे इतर व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या सगळ्यांचे लिंक दिलेले आहेत। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशी व्हिडिओ फक्त आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळतील। फक्त व्हिडिओज नाही तर सायन्सची व्हिडिओ, मॅथमॅटिक्सची व्हिडिओ सोबत त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहील। तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता। चला तर सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, त्या बाजूला दिसतो हा आहे नकाशा, हा आहे पृथ्वी गोल। आता जो नकाशा असतो हा द्विमित असतो, म्हणजे याच्यावरून फक्त आपल्याला लांबी आणि रुंदी समजते आणि नकाशावरून आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची या तीन गोष्टी समजतात। तर बघा खाली काही प्रश्न दिले आहेत, हे प्रश्न आपण बघूया, त्यानंतर आपण स्वाध्याय बघूया। कोणते साधन सपाट आहे? नकाशा। नकाशा हे साधन कसे असते? सपाट असते। कोणते साधन गोलाकार आहे? तर पृथ्वी गोल। पृथ्वी गोल हे साधन कसे असते? गोलाकार असते। कोणत्या साधनामुळे तुम्ही पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहू शकता? तर नकाशाच्या साधनाने, बरोबर आहे। आणि कोणत्या साधनाने पृथ्वीची एका वेळी एकच बाजू पाहता येते? तर तो असतो पृथ्वी गोल। पृथ्वी गोलाने काय होते? आपल्याला फक्त एकच बाजू एकाच वेळेस पाहता येते। विशिष्ट प्रदेशाचा जसे की देश, राज्य इत्यादी तपशीलवार अभ्यास करण्यासाठी कोणते साधन वापराल? तर ते म्हणजे आपण नकाशा वापरणार। कशा काय वापरणार आपण त्यासाठी? नकाशा वापरणार। कोणत्या साहित्यास पृथ्वीची प्रतिकृती म्हणता येईल? तर पृथ्वी गोल। जी पृथ्वी गोल असते याला आपल्याला काय म्हणता येईल? आपल्या पृथ्वीची ही एक प्रतिकृती म्हणजे छोटी आकृती किंवा छोटी प्रतिकृती आपल्याला म्हणता येईल। समजले? चला जाऊया आता आपण स्वाध्यायाकडे। स्वाध्यायामध्ये फक्त आपल्याला इथं 5 प्रश्न विचारलेले आहेत, हे आपण समजून घेऊया। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। पहिला प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे, द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती? आता द्विमित साधनांची वैशिष्ट्ये आपण बघूया। नकाशे ही द्विमित साधने असतात। द्विमित म्हणजे काय? त्याच्यावरून फक्त आपल्याला दोनच गोष्टी कळतात, एक म्हणजे लांबी आणि दुसरं म्हणजे रुंदी। नंतर आहे द्विमित घटकाला लांबी आणि रुंदी असते। लांबी आणि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते। बघा आता उदाहरणार्थ हा नकाशा आहे, ठीक आहे? तर याची बघा ही लांबी आहे व ही रुंदी आहे। या दोन गोष्टी मिळून त्याचं क्षेत्रफळ आपण तयार करू शकतो। नंतर आहे त्रिमित साधनांची वैशिष्ट्य। पृथ्वी गोल हा त्रिमित असतो। पृथ्वीचा गोल जर तुम्ही बघितला असेल कसा तो त्रिमित असतो। त्यावरनं आपल्याला त्या वस्तूवरनं आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची अशा तीन गोष्टी समजतात। या तिन्ही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते। तीन गोष्टी मिळून काय तयार होते? घनफळ तयार होते। दुसरा प्रश्न आहे, अगदी छोट्या पृथ्वी गोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील? उत्तर आहे, अगदी छोट्या पृथ्वी गोलावर प्रमुख अक्षवृत्ते, रेखावृत्ते आपल्याला दाखवता येतील। तसेच पृथ्वीवरील भूभाग, देश, बेट, सागर, महासागर इत्यादी बाबी आपल्याला दाखवता येतील। तिसरा प्रश्न आहे, पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल? तर पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र ही संकल्पना पृथ्वी गोल या साधनाने समजून घेणे सोपे जाईल। चौथा प्रश्न आहे, तुमचे गाव, शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल? आमचे गाव किंवा शहर हे साधन दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी पडेल। पाचवा प्रश्न आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते? तर नकाशा हे साधन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला सहज नेता येते। पृथ्वी गोल आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही। तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील। आणि जर तुम्हाला अधिक व्हिडिओ बघायचे असतील तर आताच आमच्या एसओसी क्लासेस टेकला सबस्क्राइब करा। सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।